जिभेचे आरोग्य राखणे तितकेच महत्त्वाचे, नाहीतर तुम्हाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल. हे तुम्हाला माहिती आहे का? दैनंदिनी दिनचर्येत आपण दातांची निगा तर राखतोच, पण त्याचबरोबर जिभेची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जिभेच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या वाढणारे जीवाणू किंवा मृत पेशी आणि आपल्या अन्नाचे कण, जे आपण अन्न खातो, हे कण साठलेले असतात. जर ते वेळीच नाही निघालं तर मात्र तोंडाची दुर्गंधी येणं किंवा अन्नाची चव कमी होणं इत्यादी समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की आपल्या अन्नाचं पचन हे मुखात म्हणजे तोंडातच सुरू होतं आणि जर जिभेची स्वच्छता तुम्ही नीट बाळगली तर मात्र तुमचं पचन होण्यास त्याची खूप मदत होते. 30 दिवस जर तुम्ही जिभेची स्वच्छता नाही केली तर त्याच्यावरती जाड चिकट थर निर्माण होतो आणि तो थर काढून टाकणं खूप महत्त्वाचं असतो, कारण ह्याच्यामध्ये जीवाणू असतात, मृतपेशी असतात, आपल्या अन्नाचे कण असतात आणि त्यामुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधी येण्यास किंवा जीवाणूंची वाढ तोंडामध्ये होण्यास आणि हे वाढलेले जीवाणू तुमच्या जिभेमधून सलाव्यामधून म्हणजे तुमच्या थुंकीमधून हिरड्यांपर्यंत पोहोचू शकतात आणि ते पोटात जाऊन विविध आजार किंवा समस्या उद्भवू शकतात. ज्यांचे तोंड सारखे कोरडे पडते किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती किंवा वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्ती किंवा जास्त प्रथिनं आणि दुग्धजन्य पदार्थ यांचं सेवन करणारे व्यक्ती, दीर्घकालीन औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी जिभेची निगा राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जीभ अस्वच्छ राहिल्यास आपल्याला चवीची जी भावना असते ती मंदावते आणि बुरशीजन्य संसर्ग पसरतो. जीभ काळी पडू लागते किंवा त्याच्यावरती ज्या मृत पेशी असतात त्याच्यामुळे ती आपल्याला काळी दिसू लागते आणि पांढरे ठिपकेसुद्धा जिभेवर दिसू लागतात.